गोंड गोवारी जमातीचा उलगुलान पाहायला मिळतोय। हिवाळी अधिवेशनावर हा मोर्चा धडकणार अशी ही माहिती मिळते आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नागपूर येथे सुरू असलेल्या गोंड गोवारी समाजाच्या आंदोलनाला आमदार प्रताप अडसळ यांनी भेट देऊन समाज बांधवांशी संवाद साधलाय। आपण थेट दृश्यांमध्ये पाहू शकतो। भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेमध्ये असताना समाजाच्या कास्ट व्हॅलिडिटी संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाल्यामुळे गोंड गोवारी समाजातील पात्र नागरिकांना दाखले मिळण्यास सुरुवात झाली होती। या दाखल्यांच्या आधारे लाभ मिळणारे शैक्षणिक सवलती, शासकीय भरतीतील आरक्षण यांचे दरवाजे समाजासाठी उघडले होते। अनेकांना या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा मिळू लागला होता। परंतु 2019 मध्ये आलेल्या या नव्या माहिती सरकारने या निर्णयाविरोधामध्ये न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय। न्यायालयीन प्रक्रियेच्या नावाखाली समाजाला मिळत असलेल्या सर्व लाभांवर अचानक आळा घातला गेलाय। हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य, युवकांच्या नोकरीच्या संधी आणि समाजाच्या उन्नतीसाठीच्या योजना थांबल्या। या निर्णयामुळे समाजाला प्रचंड मानसिक, आर्थिक आणि सामाजिक फटकाही बसला आणि त्यात हजारो कुटुंबांचे नुकसान झाल्याची माहिती मिळते।